चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज जमय आपल्याला पाहायला मिळेल. दोन ओव्हरची मॅच आहे. तीन ओव्हरची मॅच असेल. चला तर सामन्याला सुरुवात होते. तीन ओव्हरची मॅच आणि एक बिग फाईट आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच फास्टली ऑन करा. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एका रनने धावफलक देखील ओपन झाले. सध्याच्या स्थितीला जय गजानन कुक्षेत या टीमचं लॉफ्ट केलाय, स्लॅश केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. टायमिंग प्रॉपर होता आणि 7 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय, परंतु एक सोपा झेल सोडलाय प्रतीक पाटीलने. या बॉलवर पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आहे. एका षटकारासहित एक चौकार देखील आतापर्यंत आला आणि टीमची धावसंख्या 11 रन. 11 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अकरा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर होतं. 1 रन मात्र जरूर ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. समोरच्या दिशेने, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न तर लाजवाब होता. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर होतं. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. साहुल अण्णा वेलकम. निखिल आलाय बॉलिंग ट्रॅकवर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन. पहिला बॉल थोडासा धीमा होता, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. लाईन देखील मिस केली गेली. चौदा रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु या क्षणाला एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. टायमिंग प्रॉपर होतं. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक हुक केलाय. फिल्डर तैनात. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. गोलंदाज सज्ज होते. राऊंड द विकेट. वेग भरपूर चांगला होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील. हाफ ट्रॅकर होता. दिशा भरकटली. अशा धावा रोखाव्या लागतील. कुमार 11 तुर्बे टीमच्या गोलंदाजाला 29 रन. 19 हाफ ट्रॅकर उडवलाय. झेलची संधी, परंतु प्रयत्न चांगला होता. चेंडू जाईल. पंचांचा इशारा येईल. हा चौकार.
वेग थोडासा भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. टीमची धावसंख्या 23. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. चला बॉलर नेम सांगायचा आहे. अजय. या बॉलवर क्रॅकिंग स्ट्रोक पर्यंत एक सोपा झेल सोडलाय. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन. चला मॅच स्पीडली ऑन करा. टीम कुमार 11 तुर्बे संघ. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा हँडल फिरला गेला आणि कव्हरच्या दिशेने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर होता. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 27 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 27. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक क्रॅकिंग. सिंग इज किंग आणि आकाश सिंग इन एक्शन मोड मध्ये आलाय. थर्टी 33 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा कॉलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 35 रन होतात. थर्टी 35 रन. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रापासून भरपूर चांगला खेळ दोन्ही टीमने केला. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होते.
शेवटचा अंतिम बॉल. या शेवटच्या बॉलवर या मोमेंटला इनिंग कंप्लीट होते. टीमची धावसंख्या होते 36 आणि 37 रनचं टार्गेट असेल. चला 37 रनचं टार्गेट आहे. चला 37 रनचं लक्ष आहे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 37 रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला तुर्बे टीम आपण 12th मॅन आपला पाठवायचा. राहुल चला उमेश आपण 12th मॅन पाठवा. 37 चला बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवा. उमेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चलो साहुल अण्णा कम ऑन द स्टेज. चला बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवा. बसवराज नॉन स्ट्रायकर बॅट्समन नेम.
प्रताप आलाय फलंदाजीसाठी. प्रथम आणि उमेश. वेलकम साहुल अण्णा. मॅच ऑन होते. 18 मध्ये करायचे 37 ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर होतं परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होते. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 36 रन करायचे आहेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण गेले 2 वर्ष पहिली या क्रीडांगणामध्ये आपण तिरंगा चषक ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील तुर्बे टीमने विजेतापद पटकावलं होतं. आणि पुन्हा एकदा याच क्रीडांगणामध्ये बसवराजजी पाटील आयोजित या स्पर्धेमध्ये आज पुन्हा एकदा एक चांगला खेळ ते करतायत. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर. यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. अजूनही 35 करायच्यात 17 मध्ये. 17 बॉल 35 ची आवश्यकता आहे. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. बॉटमॅनचा चांगला वापर केला. डीप पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. 16 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता आहे. आणखीन एक हवाई सफर आणि हा येईल पॉवरफुल सिक्सर. काय स्ट्रोक खेळलाय. पंधरा बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता आहे. सामना खुला केलाय बॅट्समन उमेश कांबळेने. 15 बॉल 25 ची आवश्यकता आहे. विनयचा हा बॉल वेग भरपूर होता परंतु या क्षणाला नो बॉलचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अजूनही 24 रनची गरज आहे 15 बॉल मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अवंतर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 23 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोचा वेध घेतला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चौदा रन आतापर्यंत होतात. स्विच करण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. 13 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 23 रन. हा बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. 13 बॉल मध्ये करायचे 23. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
अजूनही 22 करायचे आहेत 13 मध्ये. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल 4 रन साठी चौकार. चला त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत चला डिसिजन सांगा दादाराव. सेफ, एकच रन ऍड होईल. सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये दादारावजी पवार आपल्याला पाहायला मिळतात. एक जुने जाणते खेळाडू आणि एक अनुभवी खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. अजूनही 21 रनची गरज आहे. पहिला बॉल लॉफ्ट केलाय डीप पॉइंटला. फिल्डर भरपूर वेगाने धावेल तोपर्यंत हा येईल चौकार. वेग भरपूर होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 11 मध्ये करायच्यात 16 रन. चला मॅच स्पीड ऑन करा. वेग भरपूर चांगला होता. 10 बॉल. आता मात्र 16 रनची गरज आहे. या मोमेंटला लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर.
7 मध्ये करायचे ते म्हणजे आता मात्र 5 रनची गरज आहे. 7 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. शेवटचे 7 बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा. अजूनही 4 रनची गरज आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. दुसरी रन देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते आणि आता मात्र विजयासाठी 6 मध्ये करायचे ते म्हणजे 2 रन. लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल. वेग भरपूर चांगला होता आणि सामना जिंकलाय टीम कुमार 11 तुर्बे या टीमने.